भक्तांनो, स्वामींची कृपा तुमच्या घरावर पडण्याची हा नक्कीच संदेश आहे आणि हा संदेश तुम्हाला ऐकायचा आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आपण भक्ती सेवा करतो, आपले एखादे मनोरथ पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो. काही वेळेत आपल्या मागे जे काही संकट लागतात, ऑफिसात, घरात, समाजात अपमान होतात, तिरस्कार करणारे, त्रास देणारे वाढतात, तरीही स्वामींचीच लीला असते. कारण यामुळे आपल्या मनात जिद्द निर्माण होते आणि आहे ती संकटाची, तिरस्काराची, अपमानाची परिस्थिती बदलण्यासाठी आपण जिद्दीने पेटून उठतो आणि यशाला गवसणी घालतो. जसे पायाला काटे खडे टोचले की उन्हाचे चटके बसले की आपण पटपट चालतो, अगदी तसेच आपल्याला नक्कीच समजते आणि ही सगळी स्वामींचीच लीला असते. आपण हे समजून घ्यायचं आहे. जेव्हा सर्वांची माया संपते ना, तेव्हा स्वामींची माया ही सुरू होत असते आणि ती आपण ओळखता आली पाहिजे. स्वामी म्हणतात, तुमच्या पाठीमागे लोक काहीही बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही. यातच तुमचा नक्की विजय आहे आणि हाच विजय तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देतील की मागायला आपल्याकडे काही उरणारच नाही आणि काही आपण नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा ठेवू शकत नाही, कारण ते आपल्याला सर्व काही देऊन देतात. म्हणून भगवंत, ईश्वर, परमात्मा सगुण रूपाने दिसतो असे नाही. प्रत्येकाला आपापला देव आपल्यालाच अंतरी मिळेल. नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो. यासाठी मध्येच नामस्मरण, भक्ती, श्रद्धा सोडून भागणार नाही. नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर घडते. म्हणून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे, कारण त्याने आपण भगवंताच्या जवळ जात असतो. म्हणून आपल्या चांगुलपणावर इतकं प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावलाय आणि आमच्या बद्दल मनात वाईट भावना ठेवणाऱ्या तुमचा आमच्या बद्दल असलेला दृष्टिकोन तुम्हाला लक लागो आम्हाला त्याचं काही फरक पडत नाही. पण आम्ही फक्त आमले चांगले कर्म करत राहू आणि रोज नित्य स्वामींचे नामस्मरण करत आयुष्य जगू आणि बाकी आमच्या जीवनाचे काय करायचे ते स्वामी नक्कीच बघून घेतील. तुम्ही नका चिंता करू, आमचे गुरु आहे भक्कम, उभे आहे आमच्या पाठीशी. असंच आपण कोणी जर आपल्यावर टीका केली त्याला म्हणायचं आहे आणि त्याला हेच सांगायचं आहे. म्हणून आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तव्यशून्य व्यक्ती आहात. ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत, नावं ठेवतील, दिवचलतील. पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटायला येतील. एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे, ही अशीच आहे. त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं आहे, कर्तृत्व सिद्ध करायचं आणि स्वतःसाठी, आईबाप, आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचंय. बस आपल्याला एवढंच लक्ष ठेवायचं आहे. म्हणून सगळ्यात सुंदर नाते हे की दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात आणि एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. म्हणून आपलंही तसंच नातं स्वामींसोबत पाहिजे आणि ते प्रेमळ सुद्धा पाहिजे. म्हणून जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीही अधिकार नाही. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा आहे की नाही ते आपल्यावर असतं आणि ते आपण ठरवायचं असतं. म्हणून आयुष्यामध्ये आपल्या दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहे. मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपापल्या स्वतःला या गोष्टीपासून नक्कीच जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहा आणि मग तुम्ही नक्कीच सुखी आणि समाधानी राहाल, हे मात्र नक्कीच आहे. म्हणून काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देत असतो आणि जास्तच आपलेपणाने वागवतो, जवळच समजून बसतो. त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं, पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका, कारण ते वेळ आली तरी ही रंग दाखवतातच. त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा. उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनत असतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून अध्यात्मात आपल्या गुरुविषयी भाव, श्रद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी गुरुचरित्र तुम्ही वाचले पाहिजे. कारण गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरूंविषयी लिहिलेले पुस्तक आहे
ग्रंथ, गोष्टी, चरित्रकथा, लीला वर्णन म्हणजे यामुळे आपली भाव, भक्ती, श्रद्धा वृद्धिंगत होत असते आणि वाढत सुद्धा असते. म्हणून मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात आपण नक्कीच ठेवले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळं स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा नका ठेवू. बाकी मी सर्व काही पाहून घेईल, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप संसार उभे केले आहेत. अर्थात भगवान नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे, हे मात्र निश्चित. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आहेत, काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, हे ज्याने त्याने ठरवायचं आहे आणि तो ज्याचा त्याचा प्रश्न सुद्धा असतो. म्हणून आपण जीवनामध्ये परमात्माचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण, भजन आपण करत राहिले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, एवढं नको चिंता करू बाळा, जा लवकरच चिंतामुक्त होशील. आशीर्वाद आहे माझा आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहणार आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य ह्या कलियुगात नाही. गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वर भक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आपण जीवनामध्ये परमेश्वराची भक्ती करतो, साधना करतो. तर साधना म्हणजे काय? आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते. व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मन अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि तीच आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जात असते. म्हणून तुमचा साधेपणा जो असतो ना, हे तुमचं अंतिम सौंदर्य आहे. क्षमा जी असते ना, ती परम तुमची शक्ती आहे. नम्रता जी असते हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख जी असते ती एक चांगला संबंध आहे. आणि स्वामी हे जीवनाचे कृष्ण जे वेगवेगळे मार्ग दाखवतात आणि जे वेगवेगळ्या मार्गाला आपल्याला घेऊन जात असतात. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं? मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्माला आलो, हेच पुण्य आमचं आहे. म्हणून स्वामींना आम्ही नक्कीच चरणी आम्ही अर्पण होऊन जातो आणि स्वामींना नक्कीच साक्षात नमस्कार सुद्धा करतो. कारण स्वामी आहे तर आमचं सर्व अस्तित्व आहे. कारण स्वामी शिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही. स्वामी एवढं काय गोठी गोष्ट मागत नाही आम्ही. आम्हाला फक्त तुमच्या कृपेचा नक्कीच वर्षाव आमच्यावर होऊ द्या आणि आमच्यावर तुमची नक्कीच श्रद्धा पूर्णपणे राहू द्या. आणि भक्ती आम्ही जी करतोय ती तुमच्या चरणी आम्ही वाहतोय, ती तुम्ही नक्कीच स्वीकारा. ही चरणी स्वामींचरणी प्रार्थना राहील. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत, ज्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. ती मग प्रेम असो, नातं असो की धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींचीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. काही लोक तुम्हाला खाली टाकण्याचा प्रयत्न करतील आणि लोटण्याचा प्रयत्न करतील, पण डगमगू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट झालं तरी एक विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की सर्व काही ठीक करतील, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचे. आणि काही नाते खूप आपल्यासाठी खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडनी तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहेत आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये
फरक कळाला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्यालाही हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तुम्ही ओळखला तेव्हाच तुम्हाला नक्कीच सर्व काही समजेल सुद्धा. म्हणून काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील आणि नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आम्ही कसे आहोत, म्हणून आम्ही फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवतो आणि स्वामींवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. म्हणून मित्रांनो, कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही आणि राहू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहेत. या सुख दुःखातून गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. आणि तसंच आपण स्वामींची भक्ती आणि स्वामींची सेवा ही मनापासून केली पाहिजे. तरच आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. आणि जीवनामध्ये गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे की नाते संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते आणि ते आपल्याला समजतही असते. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणाचीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा. स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील सुद्धा. म्हणून एकदा एका आयुष्यात कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली आणि त्याने स्वामींना म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात त्र्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्र्यागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित आपली पार पडेल आणि सर्व काही गोष्टी आपल्याला भेटत जातील. आणि जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी, या प्राण्यांच्या जन्म भेटलं ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस लोटत असतात आणि त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतर भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घ्या. आणि नक्कीच तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल आणि स्वामी काय काय करू शकतात आणि कसं आपल्याला आशीर्वाद देऊ शकतात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि उरतही नाही. म्हणून स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास होणार. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येथे येतो आणि स्वामींसाठीच आपण सर्व काही करायचं आहे. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही.
म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे आपले परमेश्वर आहेत. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात आपल्याला देव दिसतो आणि देव जाणवत सुद्धा असतो. म्हणून तो देव आपण नक्की शोधायचा आहे आणि त्या देवाच्या शोधात नक्कीच आपण राहायचंय. तेव्हा आपल्याला परमार्थ लाभेल आणि भरपूर काही गोष्टी सिद्ध सुद्धा होतील. म्हणून देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र गुरुचरित्र आपण वाचायला पाहिजे आणि तो देव आपल्याला नक्कीच कळत असतो. म्हणून वेळ पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण नवरा बायको सगळे काही तुम्हाला सोडतील, परंतु स्वामी मात्र तुम्हाला कधीच सोडणार नाही. स्वामी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे तृण अग्निमेळे स्मरस झाले तैसे नामे केले जपता स्वामी. म्हणून तुम्ही स्वामींचं नाम हे जपत राहिलं पाहिजे. तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो जे काही करतात त्या प्रत्येक कृतींवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं, हे विसरता कामा नये. म्हणून उनके पास सबका हिसाब आहे आणि सबका हिसाब होगा हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय. आयुष्यातील एकमात्र गुरु आणि पहिलं प्रेम म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा आशीर्वाद तुम्हाला देतील की दुसरं काही करण्याची तुमच्यावर वेळ सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला काही करावेही लागणार नाही. हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही अंधश्रद्धा न ठेवता फक्त स्वामींचं नामस्मरण करत स्वामींची भक्ती करत राहायचे आणि कोणाच्याच तुम्ही बोलण्यात पडायचं नाही की एवढे एवढे असं करा तसं करा. काही करायची गरज नाही. स्वामींना फक्त आपले नाव घेण्याचे आवडते आणि स्वामींचे नाव घेत आपण फक्त स्वामींची सेवा करत राहायची आणि नामजप करत राहायचं आहे. मग कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार आपलं लागत असतं. म्हणून स्वामींचे काही सुखी जीवनासाठी स्वामी महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे ते तुम्ही नक्कीच ऐकायला हवी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन आपल्याला स्वामींनी दिलंय. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचे योग्य क्षेम मी स्वतः पाहतो असे स्वामी महाराज म्हणत आहेत. आळशी माणसाचे तोंड कधी पाहू नये. शेत पिकवून खा, मिळेल त्यात संतुष्ट राहा आणि सुखी समाधाने तुम्ही राहाल. मग जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग असं म्हणत आहेत. आणि भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आणि आम्ही त्याच्यासाठी लढू. म्हणून आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा. हम गया नाही, हम जिंदा है. हे वाक्य तुम्ही स्वामींचं ऐकलंच असेल. मग स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते आपल्या जवळच आहेत. फक्त आपल्याला त्यांना बोलवता आले पाहिजे आणि आपण कोणत्या व्यक्तीला न बोलवता ती व्यक्ती कधीच आपल्याजवळ येत नाही. म्हणून स्वामींना बोलवण्यासाठी आणि स्वामींना हाक देण्यासाठी आपल्याला नामस्मरणाची गरज लागणार आहे आणि ते नामस्मरण अगदी तुम्ही मनापासून करायचंय. सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि तुमचे सुखी होऊन जाते. आणि स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामींची भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा, अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण. आणि तुमचे शेवटी कल्याणच होणार आहे. कारण तुमच्यावर स्वामी कृपा असताना तुम्हाला कोणी काहीही करू शकत नाही. म्हणून आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं. पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तर तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा आणि स्वामींची कृपा आपल्यावर होतच असते. म्हणून अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वराची शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचे इच्छित मिळणार. फक्त न डगमगता तुम्ही वाटचाल चालू ठेवा
आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही नीट होणार आहे. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहेत, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हे मात्र निश्चित. म्हणून ज्या वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो, त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा याचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे, नाहीतरी प्रगती न होता अधोगतीच आपले होत असते आणि शेवटी आपल्याला नक्कीच काही गोष्टींना सामोरे जावे लागत असतं. म्हणून बरेच जणांचं आयुष्य दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतः अंतःकरणातून डुंकून बघावे, आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच आपल्याला मिळून जाईल आणि आपल्याला सर्व काही समजून जाईल. म्हणून पाण्याशिवाय जशी मासळी तळपडते, तसे भक्तांनी सद्गुरूची प्राप्ती करण्यासाठी, आध्यात्मिक उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन, मन, धन पूर्णतः विसरून सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममाण झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल, हे मात्र निश्चित. म्हणून सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आमचे स्वामी महाराज आहेत. आणि स्वामी महाराज आमच्या पाठीशी असताना आम्हाला कोणीही काही करू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे, असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्यांबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्यांबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका. देऊ अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार आहे, म्हणजे नक्कीच होणार आहे. कारण एक कर्म आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसं तुमच्यासोबत होत असतं, हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही जसा विचार करता तेच तुमच्यासोबत होईल, यासाठी तुम्ही चांगलाच विचार केला पाहिजे आणि प्रत्येकासाठी तुम्ही चांगलाच विचार केला पाहिजे. मग त्या जागेवर कोणीही असो आणि कसंही असो, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, उलट मदतीचा हात कायम पुढे असणार. हा सध्या आमची वेळ खराब आहे, परंतु भविष्य उज्ज्वल असणार, एवढा विश्वास मात्र आमचा स्वामींवर आहे आणि ते स्वामी आपल्याला नक्कीच देतील, हे मात्र निश्चित. म्हणून पंचभूतांचा देह उसना, त्याची कल्पिती शाश्वत, जाणा हन तेचे ठकवेले. याचं तात्पर्य आहे, हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे, तो एक ना एक दिवस पंचभूतातच विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका, देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो. त्यापेक्षा देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा व आत्मकल्याण साध्य करून घ्या, नक्कीच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. म्हणून मनुष्य हा जन्मताच सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती आपली होत असते आणि ती वाटचाल आपण करतही असतो. म्हणून स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या, काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो इथे. सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे स्वामी, असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये सामावून जावे आणि सर्व काही लीन करून टाकावे. म्हणून साध्या व्यक्तीचं कसं असतं की त्यांच्याशी कोणी दोन प्रेमाचे गोड शब्द बोललं तर ती व्यक्ती प्रत्येकाला आपलं समजायला लागतो आणि त्या व्यक्तीत अडकायला लागते. पण एक लक्षात ठेवा, सर्वच आपले नसतात, प्रत्येकात जीव अडकवत नाही बसायचं. साध्या सरळ व्यक्तीचा हाच एक प्रॉब्लेम आहे. पण एक अजून लक्षात ठेवा, अशा तात्पुरत्या लोकांमध्ये जीव अडकवण्यापेक्षा स्वामींमध्ये जीव अडकवा, ते तुम्हाला फुलासारखं सांभाळतील, हे मात्र अटळ सत्य आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही माणसे काय गरज पडता आठवण करता, काम होतून विसरून जाता, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामींचं काम झाल्यावर आपण कधीही स्वामींना विसरू नका. स्वामींना जे मान्य केलं आहे आणि जे तुम्ही बोलले आहेत ते पूर्ण करा आणि स्वामींची इच्छा पूर्ण करा. तुमची इच्छा 100% पूर्ण होणार आहे. म्हणून आपले पाय खेचणारे, आपल्याला खड्ड्यात टाकणारे, आपल्या वाईटावर भरपूर जण आहेत. आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत, कारण आमचा पाठीराखा आमचे स्वामी समर्थ आहेत आणि सर्वांचे पाठीराखे स्वामी समर्थ आहेत. म्हणून फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन साध्यापणाने आणि चांगल्यापणाने जगायचं आहे. इथे आल्यावर आयुष्याची वाट चुकलेला पण रस्ता भेटतो. डिप्रेशन नावाची गोष्ट जवळ सुद्धा फिरत नाही आणि आयुष्यात नवी दिशा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले स्वामींचा दरबार आहे आणि त्यातून आपल्याला नवी शिकवण मिळत असते. म्हणून स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवे करायला कधीच कुणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही.
ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. म्हणून स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करून घेतात हे मात्र निश्चित. आणि प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनातली ओळखत असतात. म्हणून दुःख, डिप्रेशन, टेन्शन दूर करण्यासाठी लोकांकडे भरपूर साधनं प्रकार असतील, पण आमच्याकडे रामबाण उपाय म्हणजे स्वामींचा सहवास आणि स्वामींचे नामस्मरण. बस सर्व दुःख दूर होऊन जाते आणि फक्त स्वामीच आम्हाला दिसत असतात. कारण स्वामींनी आपल्याला भरपूर काही मदत केलेली असते आणि स्वामीच आपल्या संकट काळात आपल्या पाठीमागे असतात आणि ते आपल्यासाठी धावून सुद्धा येतात. फक्त आपल्याला ते कळत न कळत आपल्याला ते समजत नाही. म्हणून स्वामी सर्व शक्तिमान असे विश्व मालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग अनुपम आहे. सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असे विकार नाहीत हे मात्र निश्चित आहे. म्हणून जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलो, संकटे आले, खचलो, आल्यांनी साथ सोडली, तेव्हा पाठीवर हात ठेवून स्वामी आम्हाला म्हणाले, मी आहे, चल उठ, पुन्हा नव्याने सुरुवात कर. तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा स्वामी राया. तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी. तुझे नाम ओठी सदा आमच्या राहो, हेच तुझ्या चरणी प्रार्थना. पवित्र अपवित्र हे केवळ देहाला लागू आहे. सोहळे ओळे हे देहासाठी आहे. मन पवित्र असले पाहिजे. देह किती शुद्ध ठेवला पण मन जर वासनेने भरलेले असेल तर त्याला पवित्र मानावे का? मग स्वामी सांगतात, शुद्ध ज्याचे मन, शुद्ध ज्याचे आचरण, तोच खरा पवित्र मानावा हे मात्र निश्चित. म्हणून जे काही करणार ते नीट विचार करून करा. वरचा सर्व बघतो. आणि एक लक्षात ठेवा, आमच्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांचा पाठीशी आमचा हात आहे आणि ते आम्हाला सर्व काही देतात आणि सर्व काही आमच्या विषयी बघतात. म्हणून स्वामी बरंच अपयश, अपमान पचून राहिलो आहे. का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील आणि माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही स्वामींकडून मी अपेक्षा ठेवतो. आणि स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा आणि तेवढंच मला द्या. माझ्यासाठी भरपूर आहे आणि भरपूर गोष्ट मला मिळाली असे मी नक्कीच समजेल. म्हणून पहिले खूप निराशाजनक जीवन होतं. डिप्रेशनमध्ये असायचो. जीवनाला काही अर्थ नव्हता. निराशेच्या गर्तेत होतो. टेन्शनमध्ये असायचो. भविष्य अंधारात दिसायचं. कोणतेच ध्येय नव्हते. परंतु स्वामी तुम्ही माझ्या जीवनात आलात आणि माझं जीवन बदलून गेले. आता सर्व बाबतीत खूप सकारात्मक वाटतं. ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आभारी आहे स्वामी मी तुमचा. आणि तुमच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो की मला आणि सर्वांना, या जगातल्या सर्व लोकांना तुम्ही सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी. गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी. गुरूंवर एकनिष्ठ भाव असावा. दृढ विश्वास असावा. गुरुला आत्मसमर्पण करावे. भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योग्यक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी समर्थ बघतात. म्हणून बरेच लोक बोलतात की तू एकालाच काय भजतो, स्वामींशिवाय पण दुसरे देव आहेत. पण माझे स्वामींविषयी एकनिष्ठताही मला स्वामींकडे घेऊन जाते आणि स्वामीच माझ्यासाठी सर्व काही आहेत हे मी मानून घेतलं आहे. म्हणून संपलो, हारलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्या वेळेस वाटेल तर खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचा जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. मग सर्व काही नीट होतं आणि सर्व काही नक्कीच चांगलं होणार आहे. म्हणून ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, त्या त्या स्थळी निजरूप तुझे. मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही, हे आपण नक्कीच म्हणू शकतो. म्हणून धोक्या देणाऱ्यांनी दिला, वेळानं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी माझे साथ सोडले नाही. स्वामींसोबत नक्कीच मी होतो आणि स्वामीही माझ्यासोबत तसेच नक्कीच आहेत. म्हणून कुणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव असतात आणि सदैव ते आम्हाला नक्कीच चांगलंही म्हणत असतात. म्हणून आम्ही जेव्हा सुखात असतो किंवा दुःखात सर्वात प्रथम हा चेहरा डोळ्यांसमोर येतो. आणि कारण एकमात्र पाठी राखा म्हणजे आमचे स्वामी समर्थ आहेत आणि ते आमच्यासाठी सर्व काही आहेत. म्हणून स्वामी म्हणायचे की अकल से खुदा पहिचानो, म्हणजे तुमचा नक्कीच देव तुम्ही स्वतः ओळखायचा आहे. बरेच भक्त स्वामींकडे भक्ती कशी करावी, अध्यात्म वगैरे प्रश्न करत तर स्वामी त्यांना अकल से खुदा पहिचानो असं सांगत. त्यामुळे ईश्वराला आधी ओळखणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी भोळ्या बाबड्या लोकांना फसवून अध्यात्माचं थोताण माजून ठेवलाय. स्वामींचे वरील वाक्यात नक्कीच विचार केला पाहिजे. स्वामी भक्तांना देखील तेवढं सक्षम व्हायला लागेल. दिसेल त्याच्या आहारी जाऊ नका. स्वामींनी कधीच हजारो लाखो रुपये खर्च करून भक्ती करायला लावली नाही आणि नक्कीच तुम्ही तेही करू नका. अंधश्रद्धा अजिबात बाळगू नका.
ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपण भूतकाळाची, की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची, आणि तेच आपल्याला नक्कीच पुढे आयुष्यात आपल्या येणार सुद्धा आहे. म्हणून मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्या वेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चक्रा मारतो, परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा आणि स्वामींनी सेवा दर्शन चुकू नका. ते लाखो लोकांचे स्वप्न आहे, ते स्वामी कृपेने तुम्ही जगत आहात, हे मात्र तुम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरू नका. ते जर विसरलात तर स्वामी त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच देतील, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी अडल्या नडल्याची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराने आभार माना, कारण तो ईश्वर समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे आणि तुम्ही ती निवड नक्की चांगल्या प्रकारे पार पाडायची आहे. कशाचाही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात मात्र उभे राहावे लागते आणि ते आपल्याला उभे राहायचे सुद्धा आहे. म्हणून संकटातून तारुणी आई दिली तूच मला साथ, अनंत अपराध घालून पोटी धरला माझा हात. हे स्वामी आई, आता तूच माझा श्वास, मी आयुष्यभर राहील तुझा दास. आणि असं स्वामी तुम्ही आम्हाला आयुष्यभर मदत करा. ते म्हणतात ना, लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागत असते, तसेच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण करावे लागते आणि ते शेवटी आपल्याला करावे सुद्धा लागणार आहे. कारण स्वामींचे नामस्मरण नाही केले तर आपण काहीच मिळवू शकत नाही. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू होणार असं म्हणणं बंद कर, झालं असं म्हणणं सुरू कर. लोक सतत बोलतात होईल, करतो, विचारत आहे, पण काही होत नाही. कारण फक्त बोलून यश मिळत नाही, कृती केली पाहिजे. आज तू स्वतःला एक वचन दे, मी बोलणार नाही, मी करून दाखवणार आहे. कारण जो माणूस कृती करतो तोच आपली ओळख निर्माण करतो. लोक त्याचं ऐकतात, फक्त ऐकतात नाही, त्याला फॉलो करतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि स्वामींनाही तुम्ही मनापासून नक्की स्मरण केलं पाहिजे आणि स्वामींचं गुणगान गायलं पाहिजे आणि स्वामींचा मंत्रजाप नक्कीच केला पाहिजे. तरच तुम्हाला स्वामी नक्कीच पावतील आणि तुमच्या सोबत देखील असतील. कारण आपण त्यांना बोलवलेच नाही तर ते येणार कसे? त्यामुळे आपण त्यांना नक्कीच प्रेमाने हाक दिली पाहिजे, मग ते आपल्या सोबत असतात. स्वामींकडे प्रार्थना करायची आहे, हे स्वामी राया तूच आहेस, फक्त तुझे अस्तित्व आहे, तू सोडून ह्या विश्वात दुसरे कोणीच नाही. तुझ्याच हुकुमाचे सर्व सुरू आहे. आम्ही मानवाने जर तुझ्या हुकुमाप्रमाणे प्रामाणिक कर्म केले तर या विश्वात अशक्य असे काहीच नाही. ही समज आम्हाला दिली, तुला ते धन्यवाद. आणि स्वामी राया, असेच आमच्या पाठीशी राहा आणि आमचं मार्गदर्शन करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला सोडून आम्हाला या जगात कुणीच नाही. स्वामी राया, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. जेवढा आपण जप कराल ना तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र गुरुचरित्र वाचाल ना तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढे आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणारच. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच, हे मात्र निश्चित आहे. म्हणून सेवा ही मनापासून निस्वार्थ मनाने करायची. जर तुम्ही निस्वार्थ मनाने सेवा करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक सेवेकऱ्याने रोज रात्री झोपताना स्वामींना मुद्रा करून प्रार्थना करायची आहे की दिवसभरात काही चुकले असल्यास, खोटे बोलले गेले असल्यास, पायाखाली किडा मुंगीसारखे जीवाणू मेले असल्यास, काही ज्ञात अज्ञात चुका माझ्या हातून झाल्या असल्यास मला क्षमा करावी. अशी रोज रात्री प्रार्थना केल्याने हळूहळू आपल्या चुका कमी होत जातात आणि अशा पद्धतीने परमपूज्य गुरुमाऊलींनी उपस्थितांना नक्कीच मार्गदर्शन दिले आहे आणि त्याप्रमाणे ते सांगितले आहे. मग तेच आपण नक्कीच फॉलो करायचे आणि त्याप्रमाणे आपण वागायचे. तो आम्ही म्हणतात, ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे. म्हणून परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबाला जमत असतं. निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते. ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून आहे तुमचा आनंद किती असणार आहे आणि कसा आनंद तुम्ही जीवनाकडून घेणार आहे. म्हणून स्वामी मार्गात येणे सोपे आहे, पण कठीण आहे टिकून राहणे. आपण सुरुवातीला केंद्रात जातो,
स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो ते स्वतःच्या पुण्याने. म्हणून आपण किती स्वामींची सेवा करतो आणि किती मनापासून करतो यावर स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असतात. म्हणून जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात. अस्तित्वावर प्रश्न येतो. चिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. म्हणून जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक गोष्ट आणि शब्द या आठवणीत राहिले पाहिजेत आणि राहतात सुद्धा. म्हणून तुम्ही तसेच ते आठवणीत ठेवले सुद्धा पाहिजे. आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधीही गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सकृत्य झाले असेल तरच होतो आणि तरच आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त होत असते. म्हणून आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नये. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की आहे. म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडांनी फळ दिलंच पाहिजे असं नाही, तर काही झाडं ही सावलीसारखी राखून ठेवावी लागतात आणि ती राखून ठेवायचीच असतात, मग त्या सुद्धा जमत नाही. म्हणून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाचे आयुष्य देत नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत आणि आपल्याला स्वतःलाच ते व्हायचं सुद्धा आहे. म्हणून देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येते. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही हे मात्र विसरू नका आणि त्यांना पण शिक्षा भोगावीच लागली आहे. म्हणून कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला जिथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाची राहत नसते. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली चार माणसं, त्यासाठी लागलेले दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे आणि तोच मनुष्य या जगात समाधानी सुद्धा आहे. म्हणून आपण तेच केले पाहिजे. म्हणून आपली नाती किती सुंदर आहेत ना. स्वामींनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणार आहे, जे कधी पण बोलता आणि ते मदतीला धावून येते, तेही रक्ताच्या नात्या आधी. म्हणून पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा सेवेकरी म्हणून जन्माला आला हे आपले परम भाग्य आहे आणि हे आपल्याला नक्की समजले सुद्धा पाहिजे. म्हणून मी जरी शरीरात तुम्हाला दिसलो नाही ना तरी सदैव तुमच्या पाठीशी राहील असं स्वामी म्हणत आहेत. आणि घाबरू नका, घाबरू नका. जो भक्त नित्य नियमाने माझी भक्ती करील त्याचं मी सदैव रक्षण करीन, सदैव त्याच्या पाठीशी राहीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि असा स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. म्हणून गुरूंच्या पायांच्या धुळीचा एक कण असंख्य पापांना मुक्ती देत असतो आणि सगळ्या वासना नष्ट होतात. म्हणून गुरु जिथे राहतात ती काशी आणि त्यांच्या पायाचे तीर्थ म्हणजे गंगा आहे. गुरुच्या अंगठ्याला खूप महत्व असतं, त्यातून एक ईश्वरी शक्ती वाहत असते. म्हणून पूजा झाल्यावर दर्शनी घेताना गुरूंच्या अंगठ्याचा स्पर्श करावा. पाद्य पूजा जरी दिसताना गुरु सेवा दिसली तरी वास्तवात ती भक्ताच्या भल्या करताच असते. म्हणून पूजा करताना गुरुचरणी लीन होऊन पूजा मात्र करावी आणि निस्वार्थ मनाने ती करायची आहे. म्हणून स्वामींनी आपल्याला एक वचन दिलेले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा अर्थ असा होतो की भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो, ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा आहे, नको अंतरू परमात्म्याला, को म्हणजे कोणी नाही त्याविना तुझला, स म्हणजे सतत राहा तू नामस्मरणात, मी म्हणजे मीपणा नाही स्वामीनी चरणी, तू म्हणजे तुझे न काही माझे न काही, ज्या म्हणजे जागीरदारी कुणा दाखवितो, पा म्हणजे पामर जीव हे सारे असती, ठी म्हणजे ठीक समजून राहे जगती, शी म्हणजे शीघ्र धाव घे स्वामीने पाशी, आ म्हणजे आदरे वंदन करी स्वामींशी, हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. आणि याचा अर्थ होतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून हे अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे ते आपण नक्कीच मनापासून समजून घेतलं पाहिजे. आयुष्याचा खरा आनंद
भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. किती कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्मात साठवलेले पुण्य. आणि ते आपण किती साठवले मग ते तेव्हा आपल्याला कामात मात्र नक्कीच येत असते. म्हणून बाळा, भक्ती करतू स्वामींची, देह भान विसरून. अनंत संकट आले तरी तुला स्वामी समर्थपणे नेतील तारुण आणि नेतील तारुण. म्हणून स्वामींची भक्ती ही तुम्हाला करायचीच आहे आणि त्यासाठी वेळ तुम्हाला काढायचाच आहे. स्वामी म्हणतात, भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खिळा उचलतो आणि सांभाळतो, परंतु लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचेच करतात. जीवनाचे देखील असेच असते. केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असे नाही. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातील देवपण. हे संपले की माणूस संपतो सुद्धा. म्हणून स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे आणि नक्कीच त्यांनी आपल्याला ध्यानात ठेवले पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य वाचलं ना आणि ऐकलं ना तरी स्वामी समर्थांची मूर्ती ही डोळ्यासमोर उभी राहते. आणि श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळेलच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात. आणि कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्की जीवनाचे सार्थक होते. आणि स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे आणि ते समजण्यासाठी आपल्याला त्यांची भक्ती ही करावीच लागेल. म्हणून माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळात ही आपली पावलं चुकीच्या दिशेने मात्र सरकत नाही आणि चांगल्या दिशेने आपण विचार करत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते, परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे. मग आपण का लहान लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत व्हा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध व्हा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, त्या आनंदाने आपण नक्कीच जगले पाहिजे आणि तसे आपण वागले सुद्धा पाहिजे. म्हणून मोठ्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना बऱ्याचदा छोट्या छोट्या स्वप्नांना नाहक बळी दिला जातो. नात्यांच्या मजबूती देण्यासाठी जाणत्यांना आधाराचा भक्कम पाया उभारावा लागत असतो. म्हणून तुलना करून कोणी छोटा किंवा मोठा ठरत नाही. स्वतःच्या मनातच छोटेपणा किंवा मोठेपणा हा ठरत असतो. म्हणून आपण तो अजिबात ठरवायचा नाही. स्वामींच्या दरात प्रत्येकाला न्याय असतो आणि आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल ना तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाईल. आणि एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा, आणि ती परतफेड स्वतः स्वामी करत असतात. म्हणून प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं हे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी असतील. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. आणि जीवन हे असं पुस्तक आहे, याला वाचायला घेईपर्यंत सर्व पाने जीर्ण झालेले असतात आणि तसेच ते आपल्याला वाचायला लागत असतात. म्हणून आनंदाने जगायचा सोपा उपाय आहे. जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये, आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नये. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे. आणि जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार मात्र करत असतं, आणि तेच व्यक्तिमत्व आपण नक्कीच जीवनात जगत असतो. म्हणून या जगात आपले स्वतःचे असे काहीच नाही. जे काही तुमच्याजवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे. जसे पुत्र सुनेची ठेव, कन्या जावयाची ठेव आहे, आणि आपले जीवन मृत्यूची ठेव आहे, आणि आपले शरीर सुद्धा स्मशानाचीच ठेव आहे. म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला वेळेत परत करा व समाधानी जीवन जगा, आणि नक्कीच तुम्ही समाधानी जीवन आपल्यालाही जगू द्या. असे आपण लोकांना समजून जीवन मात्र समाधानाने आणि सुखी समाधानी जगायचे आहे. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज मात्र आपले नक्कीच दूर होतील आणि आपण माणसांची नक्कीच जवळीक साधू. कुणालाही न दुखवता जगणे यांचे इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज राहत नाही आणि गरज भासतही नाही. म्हणून फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दुसऱ्यांना सुखी ठेवायची आणि आनंदी बघायचे आहे. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत
आणि समजूतदार बनवत असते. काही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवश्यक आहेत. पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. परमेश्वर मंदिरामध्ये नाही, ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंतःकरणात परमेश्वर आहे. आणि तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये माणुसकी ही ठेवायची आहे. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशाला भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी. स्वामींच्या दासासी आणि स्वामींचा दास कधीच भुकेला नसतो, तो कायम सुखी समाधानी असतो. एवढं लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थांना साक्षी ठेवून केलेले कोणतेही सत्कर्म कधीच वाया जाणार नाही. कर्माप्रती आपला उद्देश चांगला असेल तर स्वामी कधीच कुणाची झोळी रिकामी मात्र ठेवत नाही आणि ठेवणारही नाही. प्रत्येकाची झोळी स्वामी भरतातच. म्हणून आपण गुरूंकडे धाव न घेता गुरु शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपुराच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पाहत होते. गरज दोघांना होती जगाच्या कल्याणाची. म्हणूनच प्रत्येक नातं हे महत्वाचं असतं. आदर आणि आधार यावर नात्याचं अस्तित्व अवलंबून असतं. म्हणून आपण आदर केला पाहिजे आणि आधार सुद्धा दिला पाहिजे हे लक्षात ठेवा. कोणी फक्त विशिष्ट पेहराव धारण केला म्हणजे साधू कधी होत नसतो. तो असे नाही तर चंचल मनावर अंकुश मिळवण्यात जो यशस्वी झाला तोच खरा साधू असतो. आणि त्याच्यासाठी घरदार सोडून व त्याग करण्याची गरज नाही. ऐवजी मुखात नाम घेत प्रत्येक कर्म स्वामी सेवा या भावनेने करत भक्ती मार्ग धरायचा आहे. कारण भक्ती मार्ग व ईश्वरीय प्रेमाचा मार्गच खरा राजमार्ग आहे आणि इथूनच सुरुवात आहे आणि इथपर्यंत शेवट आहे हे फक्त आपण लक्षात ठेवायचे. म्हणून महाराजांचा संदेश खूप छान आहे. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भंडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचन ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत बनवले नाही तर सांग. तो स्वतःचा समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवला तर नक्कीच सांग. माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनवून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवला तर मग सांग. म्हणून आपण स्वामींशी एकनिष्ठ राहायचंय आणि स्वामींची सेवा ही प्रामाणिकपणे करायची. कारण जे कराल तेच तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांचे मंत्र आपण जपत असतो. त्याचे भरपूर काही फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले असते आणि माणसाची अनेक आजारांपासून सुटका होते. मंत्रजप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते आणि मानवी मन शांत आणि शांत राहते. म्हणून ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो त्या लोकांनी श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा नित्य जप करावा. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला जीवनात यश मिळते आणि या मंत्राचा जप केल्याने आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक मात्र नक्कीच टाळू शकतो आणि ते आपल्यासोबत होणार सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एक तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलत असते आणि आपोआप त्यांनी नक्कीच मन फिरत असते. म्हणून एखाद्याची वेळ जेव्हा यशाला साथ देणारी असते तेव्हा शिकताना त्याला बरोबर खूप काही गोष्टी जोडीने घेऊन चालावं लागतं. तू ध्येय बाळगून आहेस का तर तुला लोकांचं ऐकून घ्यावे लागणार आहे आणि तू ऐकणार आहेस तेव्हाच तू घडणार आहेस. पण लोक बोलतात आणि मलाच का बोलतात, सारखं सारखं मीच का ऐकून घ्यायचं, या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा ते तुला का बोलतात आणि त्यांना तुझ्याकडून काय अपेक्षित आहे, ती आपलीच माणसे आहेत, तर त्यांना तुझ्यामध्ये काय बदल घडवायचे असे वाटत आहेत. कारण त्यांनाही कुठेतरी वाटत असेल तुझं चांगलं व्हावं. याबद्दल जरा जास्त विचार केला असता तर तुला राग येण्यापेक्षा तू स्वतःवरती काम करायला घेशील आणि जे तुझ्या भविष्याच्या दृष्टीने जास्त हिताचं असेल. म्हणून साधारणतः इथे एखाद्या स्त्रीने जर पुरुषाला काही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त अहंकार दुखवल्याची भावना मनामध्ये तयार होते आणि अशा वेळेला खूपदा तुमच्याकडून मनात नसताना सुद्धा समोरच्या व्यक्तीचा अपमान केला जातो. परंतु असं करू नये, कारण त्या स्त्रीला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा नक्कीच आहे. मग ती स्त्री तुमची आई असो किंवा बहीण असो किंवा मग इतर कोणीही असो. परंतु इथे नात्यापेक्षा आणि स्त्री पुरुष हा वाद घालण्यापेक्षा आणि धरण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करावं
आणि त्यासाठी होणारी टीका ही स्वतःच्या संघर्षाला जोडून पुढे नेण्यासाठी आहे हे नेहमी ध्यानात ठेवायचं. म्हणजे येणारा काळ लवकरच सुखद गोष्टी घेऊन येतो. जे देणारं ते चांगलंच देणार असे फक्त स्वामींवर आपण विश्वास ठेवायचा. मग सर्व काही स्वामींवर सोपवून आपण फक्त त्यांची भक्ती करायची आणि प्रेमाने करायचे. प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यायाची सुरुवात असतो. आयुष्य कुणासाठी थांबत नाही, ते चालूच राहतं. ते सुरुवात आणि शेवट याचं चक्र आहे, जिथे आपल्याला असं वाटतं की आता सर्व काही संपलंय, पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. तुम्हाला त्याची दुसरी बाजू देखील जाणून घ्यावी लागते. लक्षात ठेवा, प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यायाची सुरुवात करत असतो. म्हणून निराश होऊ नका. तुमच्यातील उमेद जगण्याचे काम गुरुचरित्र करत असते आणि गुरुचरित्र वाचावे नक्कीच आपल्याला जीवनातील ज्ञान हे समजत असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करत राहायचंय आणि नक्कीच तुम्ही कोणत्याही मेवायची अपेक्षा करायची नाही. निस्वार्थ मनाने सेवा मात्र करायची आहे. म्हणून तुम्हाला चांगलं वागायची बुद्धी का नाही होत, तर कारण तुमचं प्रारब्ध आहे. मी एका सेकंदामध्ये तुला ठिकाणावर आणू शकतो, पण त्यासाठी पूर्वजन्मीचा साठी असावा लागतो. आणि मग जेव्हा तुला सर्व काही मिळत आहे तेव्हा तुझे नियम, तुझा कुळधर्म, कुळाधार विसरत चालत नाही. म्हणून सारखं पाप पुण्य चढ उतार करत असत. आणि मग तुला भल्याचं म्हणून सांगतो, तू ज्याची निंदा नालस्ती करतो ते थांबव असे स्वामी म्हणत आहेत. आणि ज्याची निंदा नालस्ती करतो ते तसे करू नको. खूप गोष्टी तुला शिकायच्या आहेत तर अजून, आणि प्रवास चालू आहे. वाट कधीच बिकट होत जाते आणि त्यात तू अडकतोस. ते त्या ध्यानात येण्यापेक्षा आताच वेळ आहे. तुझी चूक तू स्वतः सुधार आणि तुझं मन मी जाणतो. हे वेळ आता धरलेल्या वाळूप्रमाणे निष्ठून जाईल. जेव्हा आधीच तुला जे मिळालं ते जतन कर आणि जे पूर्व पुण्याने मिळालं आहे ते पाहायला शिक. उगाच स्वतःचा पेपर स्वतःच अवघड करू नको. आणि इथे माझ्या नजरेतून कोणी सुटत नाही हे मात्र लक्षात ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि त्याप्रमाणे आपण ते समजून सुद्धा घेतलं पाहिजे. म्हणून किती जण हे असे आहेत जे बोलत आहेत आम्हाला उठायला होत नाही, प्रार्थना करायला सुद्धा कंटाळा येतो. तर ऐक, जे जे लोक भक्ती मार्गात आहेत ते अशा पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला या गर्दीचा रस्त्यातून उचलून शांत मार्गावर नेण्यासाठी बनल्या आहेत. ज्याप्रमाणे प्रार्थना करण्याची सदैव शक्ती आहे, त्याचप्रमाणे तुला काही करू नये असे वाटणारी तुझा आतील उदासीन शक्ती सुद्धा आहे. अशा वेळेला जबरदस्तीने सुरू करा प्रार्थना ऐकायला, बोलायला. वाटेल नकोशी तरी चालेल. नका बनून राहू गुलाम त्या उदासीन शक्तीचे. करा मात आळसावर तुमच्या. एकदा का या मार्गावर चढता तर ती पाश हळूवार दूर होईल आणि दुसरा मार्ग मोकळा होईल. म्हणून माझी प्रेमाची गोंधळी मी भक्तांवर जेव्हा पांघरतो ना, तेव्हा ती ऊब तुम्हाला जाणवते ना, ती अनुभवा. आणि म्हणजे समजेल तुझी जी प्रार्थना करत होता ती मी ऐकत होतो आणि ती नक्कीच पूर्ण होणार आहे असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला असण्याला अर्थ असतो त्याच्याच नसण्याची पोकळी जाणवते. केलेल्या मदतीला कधीच उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल, पण मी पाहतोय आणि मी त्याला त्या कामाचं फळ देईनच. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवितात, पण आपलं कोण आहे ते वेळच आपल्याला दाखवत असते. हे मात्र निश्चित आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ती वेळ आपल्याला ते समजून घेणार आहे. म्हणून तुम्ही फक्त त्याप्रमाणे वागले पाहिजे. आनंदी ही एक अनुभूती आहे आणि ती कधी ना कधी निसम प्रेम, आपुलकी, अनुभवात त्यातून मिळणारा आनंद म्हणजे आशीर्वाद आहेत असे समजायचे. आनंद किती सहज शक्य आहे अनुभवणे हे जरा पहाच. आईचा उदारता वाढणारा गर्भ हा निस्सीम आनंदच. पहाटेची कोबळ ऊन अंगावर जेव्हा स्पर्श करतं ना, त्यातून उत्सर्जित होणारं तेज म्हणजे आनंद आहे. लहान मूल जेव्हा निरागस असतं ना, तुमच्याकडे पाहून तो खरा आनंद आहे. तुम्हाला मिळालेलं गोड नातं म्हणजे आनंद आहे. नकळत मनासारखे घडले की जे समाधान मिळते तोच खरा आनंद आहे. शांत मनाने कधी समुद्र किनारी बसून फक्त पाण्याचा आवाज ऐकला असेल तरच समजेल खरा आनंद आहे. खूप सुंदर कल्पना म्हणजे आनंद आहे. आपला प्रेमाचा माणूस भेटणे म्हणजे आनंद आहे. दुसऱ्या कितीही वाईट वागला तरी स्वतः त्रास करून न घेणे म्हणजे आनंद आहे. असे आशीर्वाद निरंतर चालू राहतील. म्हणून स्वतःला जो भाग्यवान समजून प्रसाद ग्रहण करेल तोच खरा आनंद आहे. काय मिळेल ते पाहण्यापेक्षा काय आत्ता आहे हे पाहण्यात जो मन असतो आणि मनन करतो त्याचाच आनंद आम्ही द्विगुणित करतोच हे स्वामी म्हणत असतात. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात आपण सुख समाधानी असले पाहिजे आणि त्याच आपण चालत राहिले पाहिजे. म्हणून या दरबारात बसणे आणि स्वामींच्या दरबारात जाणे ही आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्य असावी लागते. आणि ते सुद्धा परब्रह्मासमोर बसून सेवा करणं सोपं नाही. म्हणूनच पूर्व पुण्य होती गाठी, म्हणून झाल्या स्वामी भेटी. या दरबारात जो जातो
तिथे पाय ठेवताच आपले सर्व प्रश्न हळूहळू सुटतात आणि आजपर्यंत कोणीही या दरबारात जाऊन रिकाम्या हाती आले नाही. या दरबारात प्रत्येक रडत जाणारा भक्त हा प्रचंड आत्मविश्वास घेऊनच परत जातो, कारण स्वामींना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तेच आपल्या भक्तांचे भोग संपत असतात आणि नंतर त्यांच्या झोळीत इतकं सुख देतात की त्यांना त्यांची नक्कीच कधी कल्पना नसती आणि त्यांनी कल्पना केलेली सुद्धा नसते. एवढं काही सुख स्वामी आपल्याला देत असतात. फक्त आपल्यावर त्यांना विश्वास ठेवलेला फक्त त्यांना बघायचा असतो आणि त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा सुद्धा असतो. म्हणून देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. ढग तुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा आल्या की शेत बनते, वृक्ष तुटते तेव्हा बीज उमलते, बीज अंकुरलं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करत आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्या हातून नक्कीच घडणार आहेत आणि त्या गोष्टी घडण्यासाठी आपण तयार सुद्धा असलं पाहिजे. आणि तेवढं भक्ती आपण स्वामींवर सुद्धा केली पाहिजे, कारण तीच भक्ती आपल्याला पुढे घेऊन जात असते आणि पुढे आपल्याला तो आनंदही मिळत असतो. कारण स्वामींनी आपली त्यासाठी निवड केलेली आहे आणि स्वामींनी आपल्याला त्यासाठी निवडलेलं आहे. म्हणून स्वामींना कधी न धिक्कारून आपण फक्त स्वामींची सेवा करायची आणि स्वामी भक्त ज्याला सर्व काही माहिती असतं आणि सर्व काही चांगले विचार त्याच्या मनात असतात. म्हणून फक्त स्वामींशी एकनिष्ठ राहून आपण स्वामींची भक्ती केली तर ते आपल्याला आशीर्वाद देतीलच, हे मात्र निश्चित. आणि हे अटळ सत्य आहे, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? हो, स्वामी तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही आणि कोणीच आपल्याला मदतीला सुद्धा येत नाही. म्हणून देवाच्या दारात पण लोक वशिलाबाजी करतात, पण देव असा कधीच मिळत नसतो, हे मात्र त्यांनी लक्षात ठेवलेलं नसतं. म्हणून त्यांना ते कळत नसतं. म्हणून जर शेवटपर्यंत साथ देता येत नसेल तर कोणासोबत नातं निभावण्याचं नाटक नक्कीच करू नका, कारण तुमचं 4 दिवसाचं नक्कीच प्रेम एखाद्याचं आयुष्य मात्र नक्कीच खराब करू शकतं. आयुष्यात इतकीही पळू नका की कोणामध्ये पायाऐवजी तुमचं मन थकेल, पण जो माणूस तुमचा विचार करतो त्याच्या मागे जरूर तुम्ही पळले पाहिजे. आणि प्रत्येक आवडलेली गोष्ट असो या वस्तू आपलीच होईल असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं. कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडून सुद्धा द्यावी लागत असते. म्हणून ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्यांच्या कधीच होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो, कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना नक्कीच साखर भेटत असते. आणि वेळ खूप काही जखमा देते, म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे मात्र असतात. आणि आयुष्यात फक्त एक श्रीकृष्ण मिळावा, बाकी शकुनी प्रत्येक वळणावर भेटतील हे मात्र निश्चित आहे. कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायचो की ते फक्त माझं आहे आणि ते आपल्याहून नक्कीच लांब गेलेलं असतं. म्हणून प्रेम असो किंवा जेवण जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक, आणि ते नक्कीच त्यांना त्याची काळजी नसते. म्हणून 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी स्वामी आहेत एवढं मात्र मी लक्षात घेतलंय आणि स्वामींची सेवा करून जीवन माझं सुखी समाधानी ठेवलंय. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात, ती म्हणजे एक देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. तीच त्याने पूर्ण ठेवायची आहे. आणि स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त मात्र विश्वास हा ठेवलेला असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहतालच, रडत राहताल. त्यामुळे जो जसा आहे त्याच्यासोबत तसेच राहा आणि तसेच त्याच्यासोबत आपण वागले पाहिजे. आणि ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क मात्र नक्कीच तुम्ही गाजवू दिला पाहिजे आणि नक्कीच हक्क दिला पाहिजे. आणि जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो, हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि हेच घडत असतं. एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरलो असे मात्र ठरत असते. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याचा सर्वांनी खेळ केलेला असतो. पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ मात्र देतो आणि शेवटी विजय हा त्याचाच मात्र होत असतो. म्हणून दुनियेत हजारो नाते जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एकच असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र असेल आणि शेवटपर्यंत असेल. म्हणून इथे कोणीच कोणाचं नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचे, आणि ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल, हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही आणि आपण आपली स्वतःची काळजी मात्र घेत असतो. आणि एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात शून्यही होतच असते. आणि हे कटू सत्य आहे. म्हणून लोक काय म्हणतील याचा कधी विचार करू नका.
कारण आग लावणारी तीच आहेत आणि विझवून टाकणारी पण तीच आहेत हे आपल्याला समजायला हवं. म्हणून एकदा सहन करायची सवय लागली ना माणसाला, की हे प्रेम नाती याचं काहीच मात्र त्यांना वाटत नसतं. आणि काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट मात्र तुम्ही नक्कीच दिल्या पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असोत त्यांना काहीच फरक पडत नाही. सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल आणि तोच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे. म्हणून देवा, सहन करायची एकदा सवय झाली की तुम्हाला सहन करावे लागते आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच बलाढ्य बनावे लागते. म्हणून स्वामी म्हणतात, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, कारण आजची परिस्थिती उद्या राहत नसते हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्य देणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही हे तुम्ही नक्कीच विचार करून बघितलं पाहिजे. आणि माणसं आणि त्यांचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू मात्र होत असतं आणि सगळं काही बदलून जात असतं. म्हणून एकटा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्यांचा मनाचा विचार केलेला असतो, आणि तोच माणूस शेवटी त्याला कोणी विचारणारा सुद्धा नसतं. म्हणून स्वामी, लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळा कॉलेजमध्ये होतात, पण आज आयुष्य जगताना कळतंय आयुष्यात पण खूप परीक्षा द्याव्या लागतात आणि खूप परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. आणि हेच असंच जीवन आपल्याला जगायचं सुद्धा आहे. म्हणून देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो हे कोणाला समजत नाही, हे कोणाला कळत सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून. त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं आणि नक्कीच तो गेलेला असतो. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमकी तीच लोक तुमचा विश्वासघात हे करत असतात. आणि ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि नेहमी तुमच्या विरुद्ध सुद्धा असतात. म्हणून ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधी आपली होऊ शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत आहे, तेव्हा स्वतःला सावरून राहा आणि स्वतः सावरून जीवन जगा. म्हणून तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात ठेवा, हे मात्र निश्चित आहे, कारण तीच लोक तुमची साथ ही शेवटपर्यंत देत असतात. आणि आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि नक्कीच ते कदर करत सुद्धा असतील. म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत गेलो, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळलंच नाही. आणि तेही कळायला मात्र स्वामी भक्तीत आपल्याला असावं लागणार आहे. आणि मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड मात्र तुमचं होऊन जाईल. आणि जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना, त्याला ती कळत नाहीत, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्यांना ती नक्कीच कळत असतात. हा निसर्गाचा नियम मात्र आहे. आणि ज्यांच्या मनात आपलेपणात नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा, आणि ते नक्की समजणार सुद्धा नाहीत. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी मात्र नक्कीच महत्वाच्या आहेत, आणि त्याच गोष्टींमागे तो धावत सुद्धा आहे आणि त्याच गोष्टी त्याला करायच्या सुद्धा आहेत. म्हणून त्या व्यक्तीमागे कधीच आपण पळू नये आणि त्या व्यक्तीशी कधीच चाकरी सुद्धा करू नये. म्हणून अशा लोकांपासून आपण नक्कीच लांब राहायला हवं आणि नक्कीच दुरावा त्यांच्याकडून करायला हवा. आणि फक्त स्वामींची भक्ती करून आपण स्वामींमध्ये लीन व्हायला हवं आणि आपल्या शक्ती आणि मर्यादा नक्कीच समजून घ्यायला हव्या. म्हणून स्वामी म्हणतात की माझी सेवा करा आणि नामस्मरण करा, मी तुम्हाला त्याचं नक्कीच फळ देईल आणि नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला तेवढं ज्ञान देईल. फक्त माझ्याशी एकनिष्ठ राहा. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची एकनिष्ठ राहा. नक्कीच तुम्हाला मोठमोठे फळं मिळतील आणि स्वामी तुम्हाला समजून सुद्धा घेतील. आणि हा संपूर्ण स्वामींचा संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.